का सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या आहे। त्या अनुषंगाने आज 14 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शहादा नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपला नगराध्यक्ष पदाचा फॉर्म त्या ठिकाणी जमा केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एक तरुण सुशिक्षित अल्पसंख्याक समाजाचा एक तरुण चेहरा देण्याचा आम्ही या शहराला प्रयत्न केलेला आहे। श्री मकसूद खाटीक असं त्यांचं नाव आहे। मकसूद खाटीक हे ह्या शहादा शहरात सुपरिचित असून त्यांची ओळख एक सुशिक्षित सुसंस्कृत अशा एका तरुणाची म्हणून आहे। समाजकार्यात त्यांनी कायम आपलं योगदान या शहादा शहराला दिलेलं आहे। मला विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ज्या पद्धतीनं एका तरुणाला एका सुशिक्षित तरुणाला ही एक संधी दिलेली आहे, निश्चितच अजितदादांचा विचार या शहादा शहरामध्ये आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत। ज्या पद्धतीनं अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामधील अनेक शहर अनेक नगरपालिका त्यांनी नावा रूपाला आणल्या, त्या नगरपालिकांचा कायापालट केला। पिंपरी चिंचवड महानगरपालिका असो, पुणे महानगरपालिका असो, आणि नगरपालिकांचं जर मॉडेल एखादं बघायचं असेल तर ती बारामती मॉडेल आपण ज्याला म्हणतो ते बारामती असो, अशा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून अनेक नगरपालिकांचा विकास करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेलं आहे। त्यामुळं आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये, त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये भरत भाऊसाहेब गावित यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आम्ही शहरात विधानसभेमध्ये शहाद्यामध्ये मोहनभाऊ शेवाळे असतील, आमचे शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर असतील, त्याचप्रमाणे नुकतेच आमचे प्रवेश केलेले वाजिद सय्यद असतील, आमचे जुने सहकारी गुड्डूबाई असतील, अशा अनेक सहकार्यांच्या माध्यमातून जलसिंग दादा पावरा ज्येष्ठ सर्व मंडळी आहेत, आमचे मागील कालखंडातले नगरसेवक इक्बाल भाई आहेत, या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी मकसूद खाटीक विजयी होतील असा एक विश्वास आम्हाला या ठिकाणी आहे। आणि सर्वसामान्य जनता एका सर्वसामान्य व्यक्तीच्या मागे उभे राहते की नाही आणि यांना हे करते की नाही याचा आम्हाला विश्वास आहे। निश्चितच या शहाद्याची सर्वसामान्य जनता या माझ्या सर्वसामान्य उमेदवाराच्या मागे उभे राहील असा विश्वास व्यक्त करतो। दादा, नगरसेवकासाठी किती आपण फॉर्म आतापर्यंत किती उमेदवारांनी फॉर्म भरले आणि एका दिवसात किती उमेदवार येत असतात? हे बघा, थोडीशी प्रक्रिया धीमी असल्यामुळं तर चेकिंग वगैरेला वेळ जात असल्यामुळे त्या ठिकाणी आजच्या दिवसभरामध्ये आमचे 10-15 फॉर्म भरले जातील असा आम्ही विश्वास व्यक्त करतो। आमची 27 पैकी 29 नगरसेवकांपैकी जवळपास 27 ठिकाणी फॉर्म आमचे जमा होतील असा मला विश्वास आहे। सोमवारपर्यंत त्याची मुदत आहे, परंतु आज आम्ही या आजच्या दिवशी नगराध्यक्षांचा फॉर्म भरलेला आहे आणि मला विश्वास वाटतो की या नगरपालिकेमध्ये शहादेकर निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कौल देतील। दादा, युती का झाली नाही? आम्ही युतीचे अनेक प्रयत्न केलेले होते, आमच्या बोलणं पण सुरू होतं, मात्र कुठे ना कुठं नगरपालिकेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, कार्यकर्त्यांना न्याय द्यावा लागत असतो, त्याच्यामुळं अनेक वार्डांमध्ये त्या ठिकाणी अनेक इच्छुक असल्यामुळं त्या ठिकाणी बऱ्याच पक्षांना आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना नाराज करणं शक्य नव्हतं, त्याच्यामुळं त्या ठिकाणी ही अशा प्रकारची युती होणं थोडंसं अवघड होतं, त्याच्यामुळेच युती झालेली नाहीये।